नमस्कार. मी स्नेहा महाजन, डॉक्टर काकांची मुलगी. आज इथे हिंदू सेवा महोत्सव सुरू आहे पुण्यामध्ये. त्यानिमित्त डॉक्टर देशमुख काका मुरगुड यांचा शिवगड आध्यात्मिक ट्रस्ट हा आम्ही इथे त्यांचा स्टॉल पहिल्यांदाच उभा केला आहे. आणि इथे बाकीचे पण भरपूर छान स्टॉल आहेत. त्यात आमचा एक स्टॉल आहे. शिवगड आध्यात्मिक ट्रस्ट हा डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, मुरगुड, जिल्हा कोल्हापूर यांच्यासाठी निर्माण केलेला ट्रस्ट आहे. म्हणजे त्यांचा जो शुद्ध परमार्थ त्यांनी सांगितला, की जो अद्वैत वेदांताचा परमार्थ आहे, अद्वैत वेदांतच आहे. आणि शंकराचार्यांनी जो सांगितला तो, तर त्या शुद्ध अद्वैत वेदांताचा प्रसार डॉक्टर काकांनी केला. वयाच्या 52व्या वर्षापासून आज त्यांचं वय 90 आहे. आजपर्यंत ते हा परमार्थाचा प्रसार कार्य अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी केलं. ते त्यांची अतिशय उत्तम प्रॅक्टिस त्यांनी मुद्दाम थांबवली वयाच्या 52व्या वर्षी. आणि त्यांनी परमार्थाच्या प्रसारासाठी पुढे सबंध आयुष्य त्यांनी व्यतीत केलं. तर या संपूर्ण गेल्या काही 35 वर्षामध्ये ही त्यांची सगळी समोर ग्रंथसंपदा दिसतीये, ही निर्माण झाली. जवळजवळ 42 ग्रंथ त्यांनी लिहिले आणि काही संपादन पण केले. परमपूज्य खंदारकर महाराज पंढरपूर हे त्यांचे गुरु आहेत. त्यांच्याकडून त्यांनी अनुग्रह घेतला होता आणि त्यांनीच 1985 साली डॉक्टर काकांना, म्हणजे देशमुख डॉक्टरना त्या अनुग्रह देण्याची अनुमती दिली. त्यानुसार डॉक्टर काकांनी, म्हणजे देशमुख काका यांनी गेल्या 35 वर्षामध्ये हजारो साधकांना अनुग्रह दिला आणि हे परमार्थाचं काम मोठ्या पद्धतीने, छान पद्धतीने चालू केलं. त्यांनी बरीच भ्रमंती केली. अमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या ठिकाणी सुद्धा त्यांना अनेक वेळा बोलवण्यात आलं होतं. आणि याचं वैशिष्ट्य असं सांगेन मी, की जी पहिल्या मागच्या पिढीतली जे सगळे साधक होते त्यांचीच पुढची पिढी आता अमेरिकेत जाऊन स्थायिक झाली आहे. आणि त्या अमेरिकेतल्या पुढच्या पिढीने त्यांना 3 वेळा अमेरिकेला बोलवलं, की आमच्या मुलांना सुद्धा त्यांच्यासमोर आदर्श निर्माण होतील आणि आम्हाला परमार्थ शिकायचा आहे, याच्यासाठी तुम्ही तिकडे या. म्हणून मग डॉक्टर काका 3 वेळा अमेरिकेला जाऊन आले. तिथे त्यांची प्रवचनमाला झाली. आणि अशा पद्धतीने आता ते पहिली पिढी, दुसरी पिढी आणि अमेरिकेतलेच एक जण आता आचार्य पण आहेत, आचार्य पदावर आहेत, की ज्यांना डॉक्टर काकांनी आता अनुग्रह देण्याची अनुमती दिली आहे, किंवा करा, तुम्ही अनुग्रह द्या आणि लोकांना अध्यात्मामध्ये सहभागी करून घ्या असं सांगितलंय. तर ह्या अमेरिकेतल्या तरुण पिढीची मुलं जी आता तिथे वाढत आहेत, जी खऱ्या अर्थाने आता तिथे अमेरिकन होत आहेत, त्यांच्यासाठी मंगेश फडके म्हणून जे तिथे आता आचार्य राहतात, त्यांनी ह्या स्वतःच्या मुलांसाठीच आधी हे सुरू केलं. आपण काय म्हणतो की ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. आणि त्यांच्याकडे आता गेले 10 वर्ष 40 मुलं तिथे येत आहेत. आणि त्याच्यातून हिंदुत्व म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय, आयुष्य कसं घालवलं पाहिजे याच्याबद्दल ते तिथे प्रबोधन करतायत. अशी ही तिसरी पिढी डॉक्टर काकांच्या समोर आता या कार्यामध्ये सहभागी होतीये आणि याचा आम्हाला अतिशय मोठा अभिमान आहे. डॉक्टर काकांच्या या कार्यासाठी मुरगुड, जिल्हा कोल्हापूर, जिथे त्यांची स्वतःची प्रॅक्टिस होती आणि घर आहे, तिथे आता शिवगड आध्यात्मिक ट्रस्ट असा आम्ही एक ट्रस्ट निर्माण केला 2015 मध्ये. आणि तिथे जवळजवळ 150 आता आमचे वर्ग झाले, म्हणजे शिबिरं झाली. आणि त्या शिबिरामध्ये बाहेरून लोक येऊन आपापले अभ्यास वर्ग घेतात आणि शिबिरं घेतात ग्रुप करून. आणि तिथे डॉक्टर काकांची उपस्थिती असते, ते प्रबोधन करतात. सध्या आता आम्ही शिवगड आध्यात्मिक ट्रस्टतर्फे स्वतःचे वर्ग सुरू केलेत आणि आम्ही एक एक असे विषय घेऊन शिबिरं घेतोय. त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद आहे. नुकतंच आम्ही नामसाधना या विषयावरती एक पहिलंच शिबिर घेतलं. त्याला उदंड प्रतिसाद, म्हणजे वेटिंग लिस्टवरती साधक आहेत. तर त्याचं अतिशय उत्तम असं 3 दिवसाचं आमचा शिबिर संपन्न झालं. तर या अशा पद्धतीने हे शिवगड आध्यात्मिक ट्रस्टचं काम चालू आहे डॉक्टर काकांचं. आणि पर्यायाने शंकराचार्यांचा जो
अद्वैत वेदांताचा प्रसार आहे तो आता अतिशय नेटाने आणि अतिशय उत्तम पद्धतीने चालू आहे. डॉक्टर काकांनी त्यांच्या लेखनाला सुरुवात केली ती उपनिषदापासून केली. तर दशोपनिषदावरती त्यांनी पहिली टीका लिहिली आणि ती ही उपनिषदं आहेत सगळी. त्याच्यावरती त्यांनी ओवीबद्ध टीका लिहिलेली आहे आणि मग त्याच्या नंतर आणखी त्याच्यामध्ये थोडे बदल करून नवीन एडिशन्स काढल्या गेल्या. त्याच्यानंतर महत्त्वाचं अतिशय म्हणजे दासबोध हा जो मोठा ग्रंथ आहे की जो 700 श्लोकांचा ग्रंथ आहे, तर त्याचं त्यांनी दासबोध चिंतनिका या या नावाने हे जे लेखन केलं, त्याच्यामध्ये प्रामुख्याने दासबोधाचा अभ्यास कसा करावा आणि दासबोधाचं सार संपूर्ण याच्यामध्ये आलेलं आहे. आणि कारण त्यांनी असं सांगितलंय की दासबोधामध्ये थोडा विस्कळीतपणा आहे आणि तेच तेच विषय असे परत परत आलेले आहेत. तर ती जी रिपिटिशन आहे ती टाळण्यासाठी चिंतनिकेमध्ये त्यांनी ते सगळे वगळले, रिपिटिशन आहे ती वगळली आणि जे प्रमुख त्याच्यातून जो वेदांत सांगायचा आहे तो वेदांत पर ज्या हे आहेत ओव्या आणि तेवढेच त्याच्यामध्ये घेतले आणि प्रत्येक अशा महत्त्वाच्या ओव्यांमध्ये त्याचा अर्थ काय आहे नेमका आणि त्याचा अभ्यास कसा करावा हे प्रामुख्याने या दासबोध चिंतनिकेतून सापडतं. म्हणजे माझ्या मते तर फक्त एवढा अभ्यास केला तरी संपूर्ण दासबोधाचा अभ्यास झाल्यासारखं होतं खरं तर. कारण एवढा मोठा दासबोध अलीकडच्या काळामध्ये वाचणं ही गोष्ट अवघड झाली आहे. त्यामुळे ही चिंतनिका अतिशय सुंदर ग्रंथ झालेला आहे हा. त्याच्यानंतर तसंच गीतेबद्दल म्हणता येईल की आपण गीता ही प्रस्थानत्रयीमधलं एक ग्रंथ आहे. तर उपनिषदानंतर गीता येते, तर गीतेचं वाचन किंवा नुसतं वाचून ती कळत नाही, तर ती ऐकावी लागते. त्याच्यासाठी हा गीता दीपस्तंभ हा ग्रंथ डॉक्टर काकांनी लिहिला. याच्यामध्ये सुद्धा असंच आहे, संपूर्ण गीतेचं सार आहे आणि म्हणून दीपस्तंभ असंच नाव दिलंय की गीता काय सांगते. गीते याच्या गीता दीपस्तंभातून दिसतं. आणि सर्वात अजूनही म्हणजे की परमार्थ हे विज्ञान आहे, म्हणजे शास्त्र आहे. विज्ञान म्हणजे शास्त्र. सर्वसाधारण समज असा असतो की शास्त्र म्हणजे फक्त फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ह्याला आपण अतिशय गैरसमज आहे की तेच फक्त शास्त्र आहे. तर तसं नसून परमार्थ हे सुद्धा एक अतिशय उत्तम, अतिशय सुव्यवस्थित असं शास्त्र आहे. ते हे करण्यासाठी हे पुस्तक, हा ग्रंथ लिहिला डॉक्टर काकांनी. याच्यामध्ये अक्षरशः परमार्थातल्या सगळ्या संकल्पना म्हणजे वेदांतातल्या मूळ संकल्पनांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. म्हणजे जीव म्हणजे काय, जीवाची व्याख्या आहे, आत्म्याची व्याख्या आहे. नंतर जगत म्हणजे काय, माया, ह्याचा एकमेकाशी संबंध काय, असं याच्यामध्ये वेदांतातल्या मूळ संकल्पना ह्या एकदा कळल्या की मग पुढे उपनिषद वगैरे हे ग्रंथ समजू लागतात. आणि असं हे या ग्रंथाचं अनन्यसाधारण महत्त्व नक्की आहे. परमार्थ विज्ञान. विकास जीवनाचा हा एक काकांचा अनमोल असं ग्रंथ म्हणण्यापेक्षा हे संकलन आहे. त्यांनी जे लेख लिहिले वेगवेगळे, त्या लेखांचं संकलन केलेलं आहे की जीवनाचा मनुष्याच्या जीवनाचा विकास कसा व्हावा आणि कसा करावा. अतिशय उत्तम. म्हणजे एवढा सुद्धा ग्रंथ जरी वाचला किंवा अभ्यास केला, नुसतं वाचलं नाही, याचा जरी तुम्हाला 10 वेळा वाचावं लागतं हे, तेव्हा तर त्यातलं थोडंसं आकलन होतं. इतका हा म्हणजे एक तरी ग्रंथ अभ्यासावा असं म्हणण्याजोगा की एवढा एकच ग्रंथ घ्यावा असा हा सुद्धा डॉक्टर काकांचा एक ग्रंथ आहे. आणि याच्याबद्दल असं म्हणता येईल की त्यांनी भगवद्गीतेवरती जी प्रवचनं झाली त्या प्रवचनांचं शब्दांकन या ग्रंथामध्ये आहे, भगवद्गीता भावदर्शनमध्ये. त्यांच्याच अनुयायांनी केलेलं हे संकलन आहे आणि त्याचं प्रवचनांचं लेख रूपांतर करून हा भगवद्गीता दर्शन हा असा एक नव्यानेच ग्रंथ आलेला आहे.
हा डॉक्टर काकांचे अनेक जे अनुग्रहित आहेत त्याच्यामध्ये अतिशय उच्च शिक्षित असे पण खूप लोक आहेत, सॉफ्टवेअरमध्ये आहेत, डॉक्टर्स आहेत. तर त्याच्यातल्या काही लोकांनी मिळून एकत्र येऊन आणि त्याच्यातल्या एका ज्या ज्या इंग्लिश भाषेवर प्रभुत्व आहे अशा एका त्यांच्या शिष्येनी हे इंग्लिशमध्ये भाषांतर केलेलं आहे. असं हे एक अतिशय उत्तम ग्रंथ आहे. त्याच्यानंतर अ, हा गीता दीपस्तंभ हे जे आता आपण पाहिला ग्रंथ त्याचंच हे इंग्लिशमधलं भाषांतर आहे. अतिशय सुंदर भाषांतर आहे याच्याबद्दल. आणि जसं आपण दासबोध चिंतनिका पाहिली तशीच ही मनाचे श्लोक याच्यावरती जी प्रवचनं झाली डॉक्टर काकांची त्या प्रवचनांवरून तयार केलेला हा ग्रंथ आहे. तर असे काही प्रमुख ग्रंथ आता आपण पाहिले. डॉक्टर काकांच्या ह्या संपूर्ण कार्याचा समोर आढावा यावा आणि प्रत्यक्षात सगळी प्रवचनं आणि लेख हे ऐकता यावेत आणि वाचता यावेत यासाठी www.vedantbhaskar.org अशी वेबसाईट अतिशय सुंदर केलेली आहे शिष्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन. तर त्याच्यावरती सगळी प्रवचनं ऐकता येतात आणि अतिशय सुंदर सगळे लेख वाचता येतात. आणि हे सगळे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथ जर हवे असतील तर शिवगड आध्यात्मिक ट्रस्ट मुरगुड इथे फोन करून जर ऑर्डर दिली तर त्याप्रमाणे पोस्टाने हे ग्रंथ मागवता येतात. या निमित्ताने मला हे थोडंसं ऐन वेळेला बोलायला मिळालं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.